गुड आय एम सी. तर मी रवींद्र धांडे हिंगोली जिल्ह्यामधून गोल्ड स्टार पदावर आहे. तर मी आज आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आलो. तर आपले सोयाबीन काढायला आले होतं. तर आपले जे लेबर आहेत ते येणार होते, पण काही कारणास्तव आले नाही. तर आपण थोडीशी इथं जागा करायलो जे सोयाबीनची गंजी घालायची त्यासाठी. तर हे आपण सोयाबीन आता झालं पीक, आता तुरीचं पीक आहे. तर आपण या तुरीला आणि सोयाबीनला बीज प्रक्रिया आपली ॲग्रो ग्रोथ बूस्टर आणि ॲक्टिवेटरची केलेली आहे. आता खूप समस्या निर्माण झाल्या. मागच्या याच्यामध्ये पाऊस खूप झाला, त्याच्यामध्ये खूप जणांच्या तुरी ह्या उधळून गेल्या म्हणतात, तसं हे झालं, पूर्ण वाळून गेल्या. तर आपली ही तूर बघा आता, थोडंसं कॅमेरा इकडं अलीकडे दाखवा थोडं. तर ही तूर आहे आपली. तर या तुरीला आता काही थोडीशी उपटली, तर जागा करायची असल्यामुळं ते करू वाटलं ना, पण करावं लागलं. तर ही तूर आहे पहा. तर कुठंच या तुरीला एकदम म्हणजे एकदम भरपूर अशी फुटवे वगैरे आता सुरुवात झाली, आणि कुठं त्याची ती वाळणे किंवा उधळणे या प्रकारचा असा कोणता झालेला नाही. तर मी सांगतो या तुरीलासुद्धा आपण फवारणी करताना तर ॲग्रो ग्रोथ बूस्टर आणि ॲक्टिवेटर हे दिलेलं आहे. आता पहा जवळून बघा किती छान तूर आलेली. तर मला गेल्या वर्षीसुद्धा या आपल्या IMCच्या प्रॉडक्टमुळं खूप छान रिझल्ट आला याचा. एकरी मला 9 क्विंटल झाली होती. तर यावर्षी पण असं होण्याची अपेक्षा आहे, कारण तुरीला माल भरपूर लागणार, शेंगा कळ्या तर लागणारच. तर त्यासाठी आपल्याला त्याची थोडीशी अजून 2 ते 3 फवारण्या करावं लागणार. बघा ही किती छान तूर आलेली आहे. ही पूर्ण आपल्या म्हणजे याच्यामध्ये ओळी घातलेली आहेत सोयाबीनमध्ये. हे बघा, बघू शकता तुम्ही, सुंदर असा प्लॉट आहे. तर या आपल्या ॲग्रो ग्रोथ बूस्टरचा आणि ॲक्टिवेटरचा हा परिणाम आहे. तर मी तर सांगतो सर्वांना की सर्वांनी हे आपले प्रॉडक्ट वापरायला पाहिजे. शेतकऱ्यांनी हे सगळे वापरायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो आता हे बघा, आता ही तूर आता हे उपटायची आहे थोडी. इकडं बघा, थोडंसं इकडं कॅमेरा धरा. आता हे थोडीशी जागा करायची म्हणून आपल्याला उपटायची. तर हे बघा, हे पाहिजे, हे याच्या मुळ्या इतक्या वाढतात. हे आपल्या बीज प्रक्रिया आणि फवारणीद्वारे हे पाहिजे, हे गाठी जे आहेत ना, हे पाहिजे, याला रायझोबियम म्हणतात. हे नत्र तयार करतात आणि हवेतलं नत्र शोषण करतात. त्याच्यामुळे याला आपल्या युरियाची सुद्धा गरज भासत नाही. युरियाचा आपलं खर्च वाचते. आणि त्याच्यानंतर हे जे मुळ्या, पांढऱ्या मुळ्या वाढल्यात, त्या पांढऱ्या मुळ्या आपल्या जमिनीमध्ये घट्ट राहतात. त्याच्यामुळं हा जे आपण म्हणतो ना उधळणं, हा प्रकार घडत नाही, म्हणजे बुरशी लागण्याचा प्रकार कमी होतो. तर हे मुळ्या बघा, पूर्ण आता इतक्या मुळ्या झालेल्या, आणि जमिनीमध्ये अशा पूर्ण असं पसरलेलं राहतं. त्याच्यामुळे जिथून जे अन्नद्रव्य घ्यायला पाहिजे ते सर्व या पिकाला भेटते. तर हे एक सुंदरसं आपल्या इथं तुरीचं एक पीक आलेलं आहे. तर आपण धन्यवाद. तर मित्रांनो, सर्वांना एकदा पुन्हा विनंती करतो की आपले ॲग्रो ग्रोथ बूस्टर, ॲक्टिवेटर, अजून जे काही आपले ग्रोथ प्रोमोटर असेल ग्रॅन्युअलमध्ये ते आहे, प्लांट केअर आहे, सीड केअर आहे, फ्लॉवर केअर आहे. आता हे फ्लॉवर केअर याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे, कारण आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये येणार आहे. तर ते सुद्धा आपल्याला याचा वापर करून चांगलं उत्पन्न घ्यायचं. तर मी सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की हा आपल्या जे ऑर्गॅनिक जे शेतीकडे आपल्याला वळायचं आहे, आणि ते वळणं गरजेचं आहे. आज जमीन तुम्ही सुद्धा बघू शकता की ती एकदम नरम जमीन झालेली आहे. ही जमीन भुसभुस पाऊस पडून सुद्धा एकदम मोकळी जमीन झालेली. हे एक आपलं त्याचं काम करते, म्हणजे जमीनचा सामूसुद्धा वाढवते हे पीक आपलं जे ॲग्रो ग्रोथ बूस्टर आणि ॲक्टिवेटर आहे. तर धन्यवाद मित्रांनो. बस एवढं सांगतो. पुन्हा एकदा ज्यावेळेस आपला फवारणीचा असेल त्यावेळेस एकदा व्हिडिओ होईल. धन्यवाद. गुड IMC.